महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद। नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। चेंबूर येथील सर्वोदय बुद्ध विहारात बौद्ध महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला, त्याबद्दलची ही बातमी। सर्वोदय महाबुद्ध विहाराला आतापर्यंत सुमारे 2,90,00,000चा निधी देण्यात आला असून बुद्ध विहारांच्या सुशोभीकरणासाठी निधी देणार 2 महिन्यात महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नामदार मंगल प्रभात लोढा यांची घोषणा। बाबासाहेबांच्या संविधानाला हात लावण्याची कुणाची हिंमत नाही, केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले। सर्वोदय बुद्ध विहाराच्या डेव्हलपमेंटसाठी गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये सुमारे 2,92,00,000 रुपये निधी आतापर्यंत देण्यात आला असून जोपर्यंत तुमच्या मनासारखं बुद्ध विहाराचं काम होत नाही तोपर्यंत आम्ही निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री नामदार मंगल प्रभात लोढा यांनी केले। दक्षिण मध्य मुंबईतील एक महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेंबूर टिळकनगर येथील सर्वोदय बुद्ध विहारात महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी नामदार मंगल प्रभात लोढा बोलत होते। ते पुढे म्हणाले, 2 वर्षापूर्वी मी मंत्री झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या बुद्ध विहारात आलो होतो। तथागत भगवान बुद्धांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि भिक्खू संघाला वंदन करून मी माझ्या कामाची सुरुवात केली होती, अशी आठवणही नामदार मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी करून दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करूया आणि संविधानाच्या सन्मानासाठी एकसंघ राहूया, असे आवाहन पालकमंत्री नामदार मंगल प्रभात लोढा यांनी यापुढे केले। ते पुढे म्हणाले, आपल्याकडे कौशल्य विकास मंत्रिपद आहे। येत्या 2-3 महिन्याच्या आत महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र सर्वोदय बुद्ध विहारात सुरू करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले। ते पुढे म्हणाले, मुंबईतील मोठ्या बुद्ध विहारांच्या सुशोभीकरणासाठी रुपये 10 लाख आणि छोट्या बुद्ध विहारांसाठी 5 ते 10 लाख शासनाच्या वतीने दिले जातील, अशी घोषणाही यावेळी नामदार मंगल प्रभात लोढा यांनी केली। युनायटेड बुद्धिस्ट मिशन, देवदेश प्रतिष्ठान, सर्वोदय महाबुद्ध विहार यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला। असा कार्यक्रम महाराष्ट्रात कुठेही झाला नाही, असे प्रतिपादनही मुंबईचे पालकमंत्री नामदार मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केले। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। ते आपल्या भाषणात म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे, परंतु मी आपल्याला ठामपणे सांगतो की बाबासाहेबांचे संविधान कोणीच बदलू शकत नाही। बाबासाहेबांच्या संविधानाला हात लावण्याची कुणाची हिंमत नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले, रमाबाई कॉलनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर 10 जण शहीद झाले। आमचे लोक मरणाला घाबरत नाहीत। ते पुढे म्हणाले, मंगल प्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत नेते आहेत, कार्यक्षम मंत्री आहेत। बौद्ध भिक्खूंच्या मागे उभं राहणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। मी राजकारणामध्ये आहे, पण राजकारण करत नाही, धम्मामध्ये मी राजकारण करत नाही। ज्यांना करायचं असेल त्याने करावं। मी खरा बुद्धिस्ट आहे। माझ्या मनामध्ये अहंकार नाही, माझ्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल दुष्टता नाही। जर आपण बुद्ध बनायचे असेल तर आपण मेडिटेशन केलं पाहिजे, असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले। विचारपीठावर भदंत राहुल बोधी भदंत बोधिशील जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह भाजपा आरपीआयचे पदाधिकारी, बौद्ध भिक्षू आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।